हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा एक एक्सेलचा व्हिडिओ पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण एखादा चार्ट इन्सर्ट केल्यानंतर त्याला आपण दुसऱ्या शीटवरती कशा पद्धतीने मूव्ह करू शकतो किंवा चार्टचा टाइप कशा पद्धतीने चेंज करू शकतो आणि त्याचे लिजंड कशा पद्धतीने चेंज करू शकतो असा क्वेश्चन हा MSCITच्या एक्झाममध्ये हमखास विचारला जातो। तर त्याचं प्रॅक्टिकल आपण आज पाहणार आहोत। आपण ऑलरेडी एक्सेलचे सर्व व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, वर्डचे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, इवन पॉवर पॉईंटचे सुद्धा मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। होप सो तुम्ही ते सर्व व्हिडिओज पाहिले असतील। एक्सेलचा चार्ट्सच्या रिलेटेड असणारा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, परंतु स्टुडंटची अशी डिमांड होती की फक्त सेपरेट चार्टचा एक व्हिडिओ आम्हाला हवा आहे। मग त्या चार्टला तुम्ही कशा पद्धतीने लेजंड सेट करू शकता किंवा त्या चार्टचा टाइप कशा पद्धतीने चेंज करू शकता आणि तो चार्ट कशा पद्धतीने आपण दुसऱ्या शीटवरती मूव्ह करू शकतो हे त्यांना हवं आहे। सो त्यांच्यासाठी खास स्टुडंटसाठी मी हा व्हिडिओ पुन्हा बनवत आहे। तर या व्हिडिओमध्ये काय आहे तर तुमच्यासमोर ही एक्सेलची फाईल दिसत आहे आणि याच्यामध्ये या एक्सेलच्या फाईलमध्ये तुम्हाला हा टेबल दिसतोय जो की रोल नंबर, नेम, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स आणि टोटल असा हा टेबल आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेला ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये MSCITच्या एक्झाममध्ये जो क्वेश्चन असतो त्यामध्ये रेडीमेड चार्ट हा अवेलेबल असतो। जर तो क्वेश्चन लिजंडच्या रिलेटेड असेल किंवा लिजंड शिफ्ट करा किंवा जर चार्ट मूव्ह करायचा असेल तर ऑलरेडी त्या क्वेश्चनमध्ये चार्ट हा असतोच। पण तुम्हाला मी हे अगोदर सांगते की आपण कशा पद्धतीने या टेबलला चार्टमध्ये कन्वर्ट करू शकतो। सो फर्स्ट we have to select this whole table. Yes, after selecting, select insert tab. आता ज्या वेळेला तुम्ही हा इन्सर्ट टॅब सिलेक्ट कराल त्यावेळेला तुम्हाला इथे हा चार्ट ग्रुप दिसतोय। ठीक आहे, यामध्ये ऑल टाइप्स ऑफ चार्ट्स अवेलेबल आहेत। तिथून तुम्हाला जो कोणता चार्ट सांगितलेला आहे त्या चार्ट टाईपवरती तुम्ही क्लिक करू शकता। फॉर एक्झाम्पल हा आहे, मग 2D आहे आणि 3D कॉलममध्ये पुन्हा आपल्याला तो चार्ट कन्वर्ट करता येतो। आले लक्षात? हे पहा, हे अशा पद्धतीने आपण काय करतोय, मी एक चार्ट सिलेक्ट केलेला आहे। हा चार्ट आता कन्वर्ट म्हणजे हा जो टेबल आहे तो या चार्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि याचं तुम्हाला जर चार्ट स्टाईल चेंज करायची असेल तर इथे या चार्ट टूल्सच्या अंडर इथे डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब आहेत। या चार्ट टूल्सच्या अंडर इथे हा डिझाईन टॅब आणि हा फॉर्मॅट टॅब आहे। ठीक आहे, आता तुम्हाला जर त्याचा चार्ट टाइप चेंज करायचा असेल स्टाईल तर इथे तुम्हाला जे काही दिसतंय इथून तुम्ही तो चार्ट टाइप चेंज करू शकता, स्टाईल त्याची चेंज करू शकता। जी कोणती स्टाईल तुम्हाला हवी आहे चार्टला ती तुम्ही या चार्ट टूल्सच्या अंडर डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब आहे, इथून तुम्ही चार्टचा स्टाईल चेंज करू शकता। पण जर तुम्ही चार्टवर क्लिक केलं असेल तरच तुम्हाला हा चार्ट टूलच्या अंडरचा डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब तुम्हाला विजिबल असेल। पण आता मी चार्टच्या बाहेर इकडे क्लिक करते, आता माझा चार्ट सिलेक्टेड नाही आहे तर इथे या मेनू बारवरती जो की अगोदर इथे फॉर्मॅट आणि डिझाईन टॅब होता चार्ट टूल्सच्या अंडर तो आता इथे दिसतोय का? नाही आहे, कारण मी हा चार्ट जो आहे तो सिलेक्ट केलेला नाही आहे। हा जो चार्ट आहे तो सिलेक्ट केलेला नाही किंवा त्या चार्टवरती मी क्लिक केलेलं नाही आहे। आता मी काय करते, या चार्टवरती क्लिक करते। आता लक्षात घ्या, मी या चार्टवरती क्लिक केलेलं आहे आणि या चार्टवरती क्लिक केल्यानंतर लगेचच इथे या चार्ट टूल्सच्या अंडर डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब तुम्हाला दिसतोय। ओके, आता मी डिझाईन टॅबमध्ये जाऊन काय केलं की चार्टचा जो स्टाईल होता तो चेंज केलेला आहे। आता हे झालं की आपण चार्ट टायटल किंवा चार्ट स्टाईल कशा पद्धतीने चेंज करू शकतो। आता या चार्टवरती इथे खाली लेजंड दिसत आहे आपल्याला। ठीक आहे, 101 ABC, 102 MNO, 103 PQR, 104 XYZ आणि त्याला प्रत्येकाला सेपरेट कलर आहे। आणि म्हणजेच काय तर 101 रोल नंबर असणारा ABC नावाचा जो स्टुडंट आहे त्याला इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत, मॅथ्समध्ये ब्लू कलर इंडिकेट करतोय तो छोटा बॉक्स। सो मी याची साईज वाढवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने, हे पहा हा ब्लू कलर आहे, हा ऑरेंज कलर काय इंडिकेट करत होतो, रोल नंबर 102चे म्हणजे MNO नावाचा जो एक स्टुडंट आहे त्याचे हे ऑरेंज कलरचे मार्क्स MNO नावाच्या मुलाचे आहेत। अशा पद्धतीने हे लिजंड बॉक्सेस जे खाली दिसतात त्याला आपण लिजंड म्हणतो।
आता MSITच्या क्वेश्चनमध्ये MSITच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन असतो की ही जी लिजंडची पोझिशन आहे जी बॉटमला आहे ती राईटला, लेफ्टला किंवा टॉपला करा असा प्रश्न विचारला जातो. मग अशा वेळी काय करायचं, फर्स्ट तुम्ही जर त्या चार्टवरती क्लिक केलं नसेल तर फर्स्ट त्या चार्टवरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे तो चार्ट तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर याच डिझाईन टॅबमध्ये चार्ट टूल्सच्या अंडर इथे डिझाईन टॅब आहे, या डिझाईन टॅबच्या मध्ये इथे ॲड चार्ट इलेमेंट नावाचा ऑप्शन आहे. ॲड चार्ट इलेमेंट इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. यामध्ये गेल्यानंतर इथे हा लिजंड नावाचा ऑप्शन आहे. इथे लिजंड नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे टाईप्स दिसतात. मी जर टॉप सिलेक्ट केलं तर हे लिजंड टॉपवरती शिफ्ट होतील, लेफ्ट म्हटलं तर इकडे लेफ्ट साईडला शिफ्ट होतील, बॉटम म्हटलं तर पुन्हा बॉटमला येतील, आणि जर राईट म्हटलं तर हे राईट साईडला लिजंड डिस्प्ले होतील. ओके, मी राईट ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. MSITच्या एक्झाममध्ये ज्या साईडला त्यांनी सांगितलं आहे लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम, त्या पद्धतीने तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आले लक्षात? आपण या टेबलला चार्टमध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर त्याची चार्ट स्टाईल आहे ती चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे जे लिजंड आहेत त्याची पोझिशन चेंज केलेली आहे. जी अगोदर बॉटमला होती ती आपण लेफ्टला राईटला शिफ्ट केलेली आहे. इथपर्यंत होप्स तुम्हाला कळालेलं असेल. आता नेक्स्ट असा क्वेश्चन असतो की या चार्टला तुम्हाला नेक्स्ट चार्टवरती मूव्ह करण्यासाठी प्रश्न विचारला जातो. आता इथेच याच चार्ट टूल्सच्या डिझाईन टॅबमध्येच तुम्हाला सगळ्यात शेवटी इथे हा ऑप्शन आहे मूव्ह चार्ट. सगळ्यात शेवटी इथे जो आहे ऑप्शन तो आहे मूव्ह चार्ट. मग अशा वेळेला काय करायचं, तो चार्ट आहे तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मूव्ह चार्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. मूव्ह चार्ट डायलॉग बॉक्स तुम्हाला इथे समोर दिसेल. यामध्ये तुम्हाला चार्ट 1 तर आहेच, पण तो कुठे शिफ्ट करायचा आहे, टेबल 2 मध्ये, ग्रेडमध्ये, स्टुडंट रिझल्टमध्ये, शीट 3 वरती, शीट 2 का शीट 5, जे काही सांगितलं असेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल मी शीट 5 वरती शिफ्ट करते आणि मी ओके म्हणते. तर लगेच आता इथे जे आहे ती माझी शीट 5 आहे. या शीट 5 वरतीच जस्ट अ मिनिट मी तुम्हाला दाखवते. येस, इथे शीट 5 वरती डिरेक्टली काय होईल तर माझा जो आहे चार्ट तो शिफ्ट होईल. येस, माझा टेबल कुठे आहे, शीट 2 वरती होता. ठीक आहे, या शीट 2 वरील असणारा चार्ट मूव्ह कुठे झाला, शीट 5 वरती. ठीक आहे, आता मी पुन्हा हा चार्ट आहे तो शीट 2 वरती पुन्हा मूव्ह करते. सो क्लिक ऑन दिस चार्ट अगेन इन द डिझाईन टॅब अंडर द चार्ट टूल्स, सिलेक्ट मूव्ह चार्ट ऑप्शन and from this move chart dialog box select this second option and from this select sheet number 2 and click OK. आता हा चार्ट आणि हा टेबल एकत्र कंबाईन आपल्याला दिसत आहे. सो हे झालं आपलं की कशा पद्धतीने आपण चार्टची स्टाईल चेंज करू शकतो, लिजंडची पोझिशन कशा पद्धतीने चेंज करू शकतो, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम, ॲज वेल ॲज आपण हा जो चार्ट आहे तो वेगळ्या शीटवरती कशा पद्धतीने मूव्ह करू शकतो, शिफ्ट करू शकतो, जे की 100% MSITच्या एक्झाममध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारलेच जातात. सो तुम्ही हे छोटंसं प्रॅक्टिकल घरी करून पहा. एखादा छोटासा टेबल तयार करा, त्या छोट्याशा टेबलला तुम्ही एखाद्या कोणत्याही दुसऱ्या चार्टमध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यानंतर हो, ज्यावेळेला तुम्हाला सांगतील की ह्या चार्टचा टाईप चेंज करा, अत्यंत महत्त्वाचं शेवटी लक्षात आलेली गोष्ट की याचा असाही प्रश्न विचारला जातो की दिलेला जो चार्ट आहे तो वेगळ्या चार्टमध्ये कन्वर्ट करा. मग इथे या चार्टवरती क्लिक केल्याबरोबर सेम या चार्ट टूल्सच्या अंडर इथे डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला मूव्ह चार्टच्या शेजारी इथं चेंज चार्ट टाईप ऑप्शन दिसेल. चेंज चार्ट टाईप, आता तो ऑप्शन मी सिलेक्ट करते. त्याच्याबरोबर त्यांनी कोणता चार्ट सांगितलेला आहे तो या लिस्टमधून तुम्ही सिलेक्ट करायचा. सपोज त्यांनी सांगितलं की दिलेला जो कॉलम चार्ट आहे तो तुम्ही पाय चार्टमध्ये किंवा एरिया चार्टमध्ये कन्वर्ट करा. मग काय करायचं, जर असा प्रश्न असेल की हा जो कॉलम चार्ट आहे तो एरिया चार्टमध्ये चेंज करा, मग अशा वेळेला या चार्टवरती क्लिक करा. त्याच्यानंतर चार्ट टूलच्या अंडर इथे हा जो डिझाईन टॅब आहे, पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जर इकडे बाजूला क्लिक केलं तर तुम्हाला चार्ट टूलच्या अंडर डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब दिसणार नाही. सो कंपल्सरी यू हॅव टू क्लिक दिस चार्ट
then immediately this chart tool with design and format tab will get display. आता या डिझाइन टॅबवरती क्लिक केल्याबरोबर मूव्ह चार्टच्या शेजारी इथे चेंज चार्ट टाईप नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. बरं, त्यांनी कोणता चार्ट टाईप चेंज करायला सांगितलेला आहे? कॉलम टू एरिया. मग ऑलरेडी आपला आहे तो कॉलम चार्ट आहे आणि मी चेंज चार्ट टाईप या डायलॉग बॉक्समधून एरिया चार्ट सिलेक्ट करते आणि कोणता चार्ट हवा आहे फर्स्ट सेकंड तो तुम्ही सिलेक्ट करा. मी हा सिलेक्ट करते आणि इथे ओके नावाचा ऑप्शन आहे, हे पहा इथे हा आहे ओके झालं. अशा पद्धतीने तुम्ही चार्टला चेंज चार्ट टाईप नावाच्या ऑप्शननी चेंज करू शकता. चार्ट टाईप त्याचा चेंज करू शकता. मग तो लाईन चार्ट असेल, बार चार्ट असेल, रडार चार्ट असेल, कॉलम चार्ट असेल, पाय चार्ट असेल, एरिया चार्ट असेल, कोणत्या चार्टमध्ये त्यांनी चेंज करायला सांगितलं आहे ते तुम्ही या चार्ट टूल्सच्या अंडर जो डिझाइन टॅब आहे त्याच्या थ्रू आपण इथून ते चेंज करू शकतो. होप सो तुम्हाला हे आजचं प्रॅक्टिकल समजलं असेल. तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा, याची काहीही अवघड नाही आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर सगळ्या काही गोष्टी इझिली होऊन जातील. सो याची बरोबर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.